त्या भविष्य काळात असं नको व्हायला की उद्या ठाण्याचे सगळे प्रश्न कोण सोडवते? गुजरात सरकार. कारण महाराष्ट्रापासून वेगळे झाले. ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल, ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल, राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे. मराठी माणूस जागा करण्यासाठी आमची युती झालेली आहे. जे शिवसेना प्रमुख सांगायचे की देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत. 5 कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी आहे. हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त. आम्ही असे अनेक विजय सुद्धा मिरवलेले आहेत, पराभव पचवलेले आहेत. आजोबा जेव्हा लढत होते तेव्हा तर ते निवडणुका लढतच नव्हते. शिवसेना प्रमुखांनी कधी निवडणूक नाही लढवली. आमची तळमळ आहे ही तुमच्यासाठी आहे. ही कोणती महाराष्ट्रातील निवडणूक आहे? अहो, इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय, अशी निवडणूक नाही पाहिली. एका लहान मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या माणसाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची यांची हिंमत कशी होते याचं कारण तुम्हाला गृहीत धर दिलंय. कोण तुम्ही आलात की 5-5 हजार रुपये तोंडावर फेकू आणि तुम्हाला विकत घेऊ? ही आली कुठून हिंमत? पूर्वीच्या भाजपामध्ये राष्ट्र प्रथम होतं. आत्ताचा भाजप हा चोर प्रथम, भ्रष्टाचारी प्रथम. किंबहुना मी असं म्हणेन की भाजप आणि प्रशासन याचा काडी मात्र संबंध नाही. अनेक जण मला म्हणतात की नाही ते दरवेळेला तुम्ही घाबरवता, असं होणार. मी म्हणतात मी दरवेळेला तेव्हापासून नाही बोलत आहे. मला आता कळतंय उंबरठ्यावरती संकट येऊन उभं आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या दरवाज्यावरती टकटक होईल. आज जर गाफील राहिला कायमचे फसाल. कारण केंद्र हातामध्ये, राज्य हातामध्ये, उद्या या महानगरपालिका पण हातामध्ये गेल्या त्यांच्या, तर काय विचारच नको. कोणाकडे जाणार तुम्ही? आमचा विरोध दुसऱ्या भाषिकाने किंवा भाषेला नाहीये, पण आमच्यावरती जो दादागिरी करतोय, आमच्या घरात घुसून त्याला त्याच भाषेत उत्तर नाही दिलं तर कशाला छत्रपतींचं नाव घ्यायचं? प्रत्येक भाषेचा प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये त्या भाषेचा मान हा राखला गेलाच पाहिजे. मुंबई आणि ठाण्याचा सुद्धा महापौर मराठी होईल.